शिवसेना प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाच्या चिंधड्या उडवल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आता आपला मोर्चा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वळवलेला आहे. 10 जानेवारी 2024ला या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकरांनी निकाल दिलेला होता आणि तो निकाल फार विचित्र होता. एकतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा शिवसेना आहे हे मान्य करताना त्यांनी अपात्रतेबद्दल उद्धव ठाकरेंच्या आमदारांच्या वरती मात्र कुठलीही कारवाई केलेली नव्हती. कुणीच अपात्र नाही असा निकाल त्यांनी दिलेला होता. आता जर शिंदे यांचा पक्ष योग्य पक्ष आहे तर ठाकरेंचे आमदार अपात्र का नाहीत? हा जो एक प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर इतक्या वर्षानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आज कपिल सिब्बल यांनी केलेल्या आर्ग्युमेंटमध्ये सापडतं. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आधीच सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष कोण आहे, शिवसेना गटनेता कोण योग्य आहे, शिवसेना व्हीप कोण योग्य आहे हे नमूद करून ठेवलेलं होतं. पॉलिटिकल पार्टीबद्दलचा निर्णय हा त्या घटनापीठानं आधीच दिलेला होता आणि त्या निकालाच्या विरोधात आपल्याला जाता येणार नाहीये हे राहुल नार्वेकरांना माहिती होतं. पण निकाल तर शिंदेंच्या बाजूने द्यायचा होता म्हणून त्यांनी कुणीच अपात्र नाही अशा पद्धतीचा निकाल हा त्यावेळी दिलेला होता. खरं तर आपल्या शिवसेनेच्या या प्रकरणामध्ये घटनाक्रमच किती चुकीचा झालेला आहे हे तुम्हाला तारखांच्यावरनं लक्षात येईल. बघा, 10व्या शेड्यूलनुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो. पहिल्यांदा तो निर्णय व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर समजा जर काही चुकीचं वाटलं तो निकाल तर केस कोर्टामध्ये जाईल आणि मग निवडणूक आयोग अध्यक्षांचाच निकाल बघून त्याच्यानुसार पार्टी कोण याच्याबद्दलचा निकाल द्यायला पाहिजे. पण आपल्या केसमध्ये बघा की घटनाक्रम किती उलटा पालथा करून ठेवला आणि पूर्णपणे उलटा केला. कारण आपल्याकडं पहिला निकाल येतो निवडणूक आयोगाचा 17 फेब्रुवारी 2023. त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी 11 मे 2023 सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो आणि निकाल असं सांगतो की पॉलिटिकल पार्टीबद्दल व्हीपबद्दल उद्धव ठाकरेंची नियुक्ती जी आहे ती योग्य होती म्हणून, गटनेते उद्धव ठाकरेंचे योग्य आहेत म्हणून भरत गोगावलेंना व्हीप नेमणं चुकीचं होतं असं सुद्धा निरीक्षण सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटमध्ये होतं. आणि नंतर 10 जानेवारी 2024ला विधानसभा अध्यक्षांचा निकाल आलाय. म्हणजे आधीच निवडणूक आयोगानं निर्णय देऊन ठेवला, मग सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय आणि मग विधानसभा अध्यक्ष. खरं तर उलटं व्हायला पाहिजे होतं. पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय यायला पाहिजे होता पण तो काही आला नाही आणि त्या सगळ्या गोष्टी निस्तरण आता किती कठीण जातंय. कायदेशीरदृष्ट्या आपण देशातल्या राजकीय प्रणालीची किती वाट लावून ठेवलेली आहे हे या उलटलेल्या घटनाक्रमामुळे दिसतंय. आज कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या अक्षरशः चिंधड्या केलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलं की हा जो निकाल आहे नॉट ओनली अगेन्स्ट द सुप्रीम कोर्ट जजमेंट बट इट इज अगेन्स्ट ऑल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. हाऊ कॅन द स्पीकर इवन लुक ॲट द कॉन्स्टिट्यूशन when this is already decided in सुभाष देसाई. सुभाष देसाई प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं, म्हणजे याच प्रकरणामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टानं हे डिसाईड करून टाकलेलं आहे की राजकीय पक्ष कोण आहे योग्य, त्याच्यानंतर सुद्धा घटना बघण्याची तसदी राहुल नार्वेकरांनी घेतली कशी आणि कन्सेप्ट ऑफ द लेजिस्लेटिव्ह पार्टी इज अननोन टू लॉ अंडर 10th शेड्यूल असं असताना देखील लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेजॉरिटीच्या आधारे तुम्ही पक्ष ठरवता. त्यामुळं आज डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावरचं हे आर्ग्युमेंट जे आहे ते पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांच्या निकालाला प्रचंड चॅलेंज करणारं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की काही लोकांना असं वाटेल की टर्म तर संपलेली आहे, नवीन आमदार पण निवडून आलेले आहेत, मग राहुल नार्वेकरांच्या निकालावरती डोकेफोड करून काय उपयोग. पुन्हा पुन्हा सांगतोय, तो निकाल जो आहे तो अपात्रतेबद्दलचा जर सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता पुन्हा त्याच्यावरनं डिबेट झाली आणि त्या अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टानं आपल्या अंतिम निकालामध्ये दिला तर सगळ्या गोष्टी बदलू शकतात. त्याची सुरुवात निवडणूक आयोगाच्या निकालानं होते कारण तो निकाल बदलवला जाऊ शकतो. कारण मुळात लेजिस्लेटिव्ह पार्टीची मेजॉरिटी जी आहे ती पात्र अपात्र आमदार न ठरताच दिली गेलेली आहे आणि ज्या क्षणी आमदार शिंदेंचे अपात्र ठरतील त्या क्षणी लेजिस्लेटिव्ह विंगमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची मेजॉरिटी होते आणि म्हणून अपात्रतेचा हा मुद्दा अजूनही महत्त्वाचा आहे. आता आज
सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रसंग जो आहे तो फार इंटरेस्टिंग झालेला होता, ज्यावेळी युक्तिवाद चालू होते आणि कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की मुळात शिवसेनेच्या घटनेबद्दलचे काहीही वाद या प्रकरणामध्ये नव्हते. म्हणजे एकाच मुद्द्यावरनं दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केलेले आहेत असं काही नव्हतं. शिवसेनेच्या घटनेबद्दलचा दुसरा कुठला दावा शिंदेंनी केलेला नव्हता. तरीसुद्धा हा निकाल घटनेच्या मुद्द्यावरती 2018 आणि 13ची घटना राहुल नार्वेकरांनी योग्य ठरवली नाही आणि थेट 99च्या घटनेवरती गेले. ते असं का करत होते? असं युक्तिवाद कपिल सिब्बल करत असतानाच न्यायमूर्ती बागची यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न फार इंटरेस्टिंग होता. त्यांचं म्हणणं असं होतं की बघा, या सगळ्या प्रकरणामध्ये नंतर शिंदेंच्या गटानं सुद्धा घटनेमध्ये दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती 2018च्याच घटनेमध्ये केलेली आहे. त्या दुरुस्तीनुसार त्यांनी मुख्य नेता हे पद शिवसेना पक्षामध्ये आणलं, स्वतःची त्याच्यावरती नियुक्ती केली, प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांची नव्यानं रचना केलेली आहे. तर मग ही अमेंडमेंट त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलेली नव्हती का? त्यांनी ती कळवणं याचाच अर्थ घटनेबद्दलचे 2 दावे असा होत नाही का? हा प्रश्न फार इंटरेस्टिंग होता, कारण कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंटच हे होतं की मुळात शिवसेनेच्या घटनेबद्दलच्या कुठल्याही तक्रारी दाखल झालेल्या नव्हत्या. आता जेव्हा न्यायमूर्तींनी हा प्रश्न विचारला तेव्हा कपिल सिब्बल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सांगितलं की निवडणूक आयोगाला कदाचित त्यांनी कळवलंही असेल, पण ही गोष्ट जी आहे ती रेकॉर्डवरती आलेली नव्हती. पण त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेले होते देवदत्त कामत, दुसरे एक ज्येष्ठ वकील जे या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या बाजूनं युक्तिवाद पण करतायत. त्यांनी उठून सांगितलं की भरत गोगावले यांची नियुक्ती करणं एकनाथ शिंदेंच्या गटानं किंवा स्वतःची मुख्य नेता म्हणून नियुक्त करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी 21 जुलै 2022ला केलेल्या आहेत. डिस्क्वालिफिकेशनची जी केस आहे ती मुळात दाखल झालेली आहे 20 जून, म्हणजे जून महिन्यामधली ती केस असताना तुम्हाला त्याच दिवसाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, नंतरच्या नाही. आणि आपला कायदा असा सांगतो की स्प्लिट होण्याच्या आधी 2 रायव्हल ग्रुप्समध्ये घटनेवरनं मतभेद होते की नाही हे लक्षात घ्यावं लागतं, नंतर नाही. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो इथं फार महत्त्वाचा ठरला की शिंदेंची ती अमेंडमेंट म्हणजे घटनेबद्दलचा वाद आहे की नाही, पण ते त्यांनी नंतर केलेलं आहे. ज्यावेळी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन दाखल झालेली होती तोपर्यंत त्यांनी कुठलीही घटनेबद्दलची एखादी आक्षेपाची तरतूद किंवा निवडणूक आयोगाला तसं कम्युनिकेशन जे आहे ते केलेलं नव्हतं. हा इथं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा, 10 जानेवारी 2024ला जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा निकाल दिला त्यावेळी त्यांचं म्हणणं काय होतं त्या निकालामध्ये? शिवसेनेची घटना, लीडरशिप स्ट्रक्चर आणि मेजॉरिटी या 3 आधारे पक्ष कोण हे मी ठरवणार. घटनेवरती सहमती नाहीये 2 पक्षांची, दोन्ही गटांचं एकमत नाहीये, लीडरशिप स्ट्रक्चरबद्दल वेगवेगळे दावे होत आहेत, म्हणून मग मला मेजॉरिटी हा आधार घ्यावा लागतोय, असं या निकालामध्ये राहुल नार्वेकर म्हणत होते. आणि याच त्यांच्या निकालाचं पूर्ण खंडन जे आहे ते आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर सुप्रीम कोर्टाच्या याच निकालामध्ये, ज्याला आता वारंवार सुभाष देसाई जजमेंट म्हटलं जातं, त्याच निकालामध्ये ज्याचे त्यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं ते घटनापीठ होतं, त्या निकालामध्ये हे सांगितलेलं होतं की गटनेता म्हणून नियुक्ती करणं शिंदेंनी स्वतःच्या लोकांची हे चुकीचं होतं. सोबतच व्हीप म्हणून सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची नियुक्ती करणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये नमूद असलेली वाक्य आहेत. म्हणजे एका अर्थी तिथंच पॉलिटिकल पार्टी कोण आहे हे कोर्टानं सांगून ठेवलेलं होतं. फक्त कोर्टाचा प्रॉब्लेम हा होता की आपल्याकडं पक्षांतरबंदी कायद्यानुसार निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा असतो. पार्लमेंट असेल, विधानसभा असेल, तिथले अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट हे पॅरलल अथॉरिटी समजले जातात, एकमेकांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि पक्षांतरबंदी कायद्याला सुद्धा तेच अपेक्षित होतं. पण राहुल नार्वेकरांनी निर्णयच वेळेत घेतला नव्हता, त्याच्यामुळं प्रकरण कोर्टात आलेलं होतं
आणि अपात्रतेचा निर्णय कोर्ट स्वतः घेऊ शकत नव्हतं. पण त्यांनी हे सांगून ठेवलेलं होतं की पॉलिटिकल पार्टी कोण आहे. आणि या मुद्द्यावरती मग स्पीकरनं सुद्धा या 2 घटना रद्द करून शिवसेनेच्या 2013 आणि 18 पुन्हा 1999च्या घटनेमध्ये जाणं हे पूर्णपणे चुकीचं होतं, हे कपिल सिब्बल यांनी सांगितलं. आता आजच्या आर्ग्युमेंटमध्ये अजून एका फार महत्त्वाच्या केसचा उल्लेख झाला आहे. ती केस होती सादिक अली. सादिक अली प्रकरण काय आहे तर 1971ला काँग्रेस पक्षामध्ये एक फार मोठी फूट पडलेली होती. कामराज, निजलिंगप्पा हे एका बाजूला होते आणि काँग्रेस ऑर्गनायझेशन वेगळी अशा पद्धतीचा तो एक ग्रुप जो आहे तो तयार झालेला होता. आता मी हे आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टातला ऐकत होतो आणि मला एका गोष्टीची फार गंमत वाटली, की मुळात सादिक अलीचं जे जजमेंट आलेलं आहे, ते जजमेंट आपल्याकडं पक्षांतरबंदी कायदा येण्याच्या आधीचं आहे. पक्षांतरबंदी कायदा हा नंतर आपल्याकडे अस्तित्वात आलेला आहे. तोपर्यंत पक्षातल्या या सगळ्या गोष्टींबद्दल अर्थातच कोर्टानं हे सांगितलेलं होतं, की निवडणूक आयोगाला अधिकार आहे. निवडणूक आयोगानं मेजॉरिटीच्या आधारावरती निर्णय घ्यावा आणि आज एक कन्फ्युजन आपल्या न्यायमूर्तींचं पण झालं. न्यायमूर्ती बागचींना असं वाटलं, की सादिक अली प्रकरणातला जो निकाल आहे त्याच्यामध्ये एका बाजूकडं लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी, एका बाजूकडं ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी असं प्रकरण होतं आणि तरीसुद्धा नंतर त्यांनी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे निर्णय दिलेला आहे. पण हे चूक होतं कारण नंतर देवदत्त कामत आणि इतर सहकाऱ्यांनी पण दाखवून दिलं, की सादिक अली केस जी आहे ती अशी नाही आहे. सादिक अली प्रकरणामध्ये काय आहे, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आणि ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटी आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा एकाच गटाचं वर्चस्व होतं. प्रश्न किंवा कन्फ्युजन जे होतं ते प्रायमरी मेंबरशिपबद्दलचं होतं आणि ती प्रायमरी मेंबरशिप कुणाकडे जास्त आहे हे आम्हाला ठरवता येणार नाही असं त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं होतं. पण या प्रायमरी जजमेंटचा चुकीचा अर्थ जो आहे तो न्यायमूर्तींनी तिथं घेतला. त्याच्यामुळे थोडा वेळ कन्फ्युजन जे आहे ते झालेलं होतं. मुद्दा हा आहे की बघा, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाचा हवाला देत आहेत. अहो, पक्षांतरबंदी कायदा मुळामध्ये अपात्रतेबद्दलचे सर्व अधिकार हा अध्यक्षांना बहाल करतो. आयोग काय म्हणतंय, आयोगाचा निर्णय हा सेपरेट. आयोग त्यांची केस स्वतंत्र चालवेल, विधानसभा अध्यक्ष स्वतंत्र चालवतील असं कायद्याला अपेक्षित असताना इथं राहुल नार्वेकर मात्र निवडणूक आयोगाच्या निकालाचा हवाला देतात. आता ह्याच्यातली गंमत बघा काय आहे. मगाशी मी जो म्हटलं ना घटनाक्रम, आपल्या केसमध्ये पहिल्यांदा हे व्हायला पाहिजे होतं, की पहिल्यांदा राहुल नार्वेकर निर्णय देतील, त्या निर्णयाबद्दल कोणाला आक्षेप असतील तर ते कोर्टात जातील, निवडणूक आयोगाकडे नंतर केस जाईल आणि मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टी तपासून आपला निर्णय जो आहे तो देईल. पण हे आपल्या केसमध्ये सगळं उलटं झालं आणि इथं पुन्हा एकदा राहुल नार्वेकर अशा पद्धतीनं पूर्णपणे उलटी आणि पूर्णपणे चुकीची गोष्ट जी आहे ती या ठिकाणी करताना दिसत आहेत, जे आपल्याला या केसमध्ये आज दिसलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा काही इंटरेस्टिंग म्हणजे कोटेशन पण कपिल सिब्बलांनी केलेले आहेत. कपिल सिब्बलांनी कोर्टाला हे सांगितलं की स्पीकर सेज द पार्टी कॉन्स्टिट्यूशन इज रिक्वायर्ड टू बी लुक्ड इनटू अँड 1990 कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे पुन्हा एकदा घटना बघायची असं म्हणून तुम्ही 1999च्याच घटनेवरती जाणं, आयोगाप्रमाणे तुम्ही पण तेच करताय आणि आयोग आणि अध्यक्ष यांच्यामध्ये इतकी सिमिलॅरिटी कशी, कारण दोघांनाही माहिती होतं की आपल्याला निकाल काय द्यायचा आहे, तो काय द्यायचा आहे त्यांनी आधी ठरवलेलं होतं, नंतर त्यांनी कारणं शोधलेली आहेत. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता आजचं आर्ग्युमेंट अजूनही कपिल सिब्बल यांचं पूर्ण झालेलं नाही आहे. उद्या पुन्हा ते डिस्क्वालिफिकेशनवरती आर्ग्युमेंट करतील, नंतर मग देवदत्त कामत करणार आहेत आणि मग नंतर शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद होणार आहे. बघूयात पुढं काय होतंय. पण एक दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित होणारे हे कायदेशीर प्रश्न या संपूर्ण प्रकरणामधले आयोग आणि अध्यक्षांच्या निकालाला हादरे देणारे आहेत. तुर्तास इथे थांबूयात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय, तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.